बघा, अ, ब, क नळांनी टाकी अनुक्रमे 12, 15, 20 तासात भरते व रिकामी होते. एकाच वेळी अ आणि ब नळांनी टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत दिसेल असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल तर नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. ओके, त्यामध्ये अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. हा प्रश्न सोडवायचा कसा सर? मित्रांनो, अ, ब, क हे 3 नळ आहेत आणि हे 3 नळ किंवा ह्या 3 नळांनी टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरते व रिकामी होते. याचा अर्थ हे 3 नळ जेवढ्या वेळात टाकी भरतात तेवढ्याच वेळात टाकी रिकामी सुद्धा करतात. अ हा नळ टाकी 12 तासात भरतो, म्हणजेच 12 तासात रिकामी सुद्धा करतो. ब 15 तासात टाकी भरतो आणि 15 तासात टाकी रिकामी करतो. क 20 तासात टाकी भरतो, 20 तासात टाकी रिकामी करतो. या 3 नळांची टाकी भरण्याची रिकामी करण्याची कार्यक्षमता एकच आहे. ओके, पुढं काय सांगितलं बघा. एकाच वेळी अ आणि ब नळांनी टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत दिसेल? बघा मित्रांनो, इथं 12, 15 आणि 20 यांचा लसावी काढा. लक्ष द्या. कशासाठी लसावी काढायचा सर? त्या टाकीची धारक क्षमता आपण प्रथम शोधू. अ हा नळ टाकी 12 तासात, ब हा नळ टाकी 15 तासात, क हा नळ टाकी 20 तासात भरतो. ओके, ही लसावी का काढायची? त्या टाकीची धारक क्षमता किती ही आपण शोधू. बघा, 4 3 12, 15ला भाग जात नाही, 15 असेच, 4 पंचे 20. बघा आता लेकरांनो, 5 भाग द्या, 3ला जात नाही, 3 असेच, 5 3 15, 5 1 5. आता 3 भाग द्या, 3 1 3, 3 1 3, 1 असेच. ओके, हे सामायिक आणि हे असामायिक या दोन्ही अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. 4 पंचे 20, 20 3 60, 60 1 60, 60 1 60, 60 1 60. ओके, याचा अर्थ टाकीची धारक क्षमता 60 लिटर आहे असं आपण गृहीत धरू. ही लसावी 60 आली म्हणजे या टाकीची धारक क्षमता 60 लिटर. ओके, आता लक्ष द्या. इथं नळ अ, नळ ब आणि नळ क त्यांची नावं लक्षात घ्या. मित्रांनो लक्ष द्या. ही टाकीची धारक क्षमता किती? 60 लिटर. बघा, अ हा नळ टाकी 12 तासात, ब 15 तासात आणि क 20 तासात भरतो. ही 12 15 20 टाकी भरण्याची कार्यक्षमता, एकूण कार्यक्षमता तिन्ही नळाची. ओके, अ हा नळ टाकी 12 तासात, ब हा नळ टाकी 15 तासात, तर क हा नळ टाकी 20 तासात भरतो. मग इथं आता प्रश्न असा निर्माण होतो
या तिन्ही नळांची टाकी भरण्याची एका तासाची कार्यक्षमता किती? ओके, लक्ष द्या. त्यासाठी या 60ला 12 भागा, उत्तर 5. हे उत्तर लिटरमध्ये आलं. याचा अर्थ हा नळ एका तासात, ही एका तासाची कार्यक्षमता लेकरांना, कार्यक्षमता एका तासाची, बरं का, एका तासाची ही एकूण कार्यक्षमता. याचा अर्थ हा नळ एका तासात टाकीमध्ये 5 लिटर एवढं पाणी ओततो. इथं 60ला 15 भागा 4 उत्तर येते. हा नळ एका तासात टाकीत 4 लिटर एवढं पाणी भरतो. आता इथं 60ला 20 भागा उत्तर 3. याचा अर्थ हा नळ एका तासात 3 लिटर एवढं पाणी टाकीत भरतो. ओके, या तिन्ही नळाची टाकी भरण्याची, रिकामी करण्याची कार्यक्षमता सारखीच आहे. आता गणित काय म्हणते लक्ष द्या. एका वेळी आणि ब नळांनी टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. म्हणजे हे दोन नळ आणि ब टाकी भरण्याचं कार्य करणार. ओके, आणि क हा नळ टाकी रिकामी करण्याचं कार्य करणार. ओके, लक्षात आलं तुमच्या? तर किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत दिसेल? करायचं काय, एका तासात हा नळ टाकी 5 लिटर, ब हा नळ टाकी 4 लिटर भरतो, क हा नळ टाकी 3 लिटर भरतो. तिघांची टाकी भरणे आणि रिकामी करण्याची कार्यक्षमता सारखीच आहे. इथं गणितामध्ये क हा नळ टाकी रिकामी करत आहे म्हणून इथं वजा चिन्ह. लक्ष द्या, या दोन पदाची बेरीज 5 आणि 4 9, त्यामधून हे पद वजा, 9तून 3 गेले 6. याचा अर्थ लेकरांनो, या एका तासाचा विचार करा. याचा अर्थ एका तासामध्ये टाकी केवळ 6 लिटर भरत आहे. एका तासात टाकी केवळ 6 लिटर भरत आहे. कशी? लक्षात आलं तुमच्या? हा नळ तासाभरात 5 लिटर टाकी भरण्याचं काम करतो. ब हा नळ तासाभरात 4 लिटर टाकी भरण्याचं काम करतो. क हा नळ त्यांची भरणे आणि रिकामी करण्याची कार्यक्षमता सारखीच असल्यामुळे गणित सांगते त्याप्रमाणे क हा नळ एका तासात 3 लिटर टाकी रिकामी करण्याचं कार्य करतो. इथं दोन पदांची बेरीज, या बेरजेतून तिसरं पद वजा, उत्तर 6 लिटर. याचा अर्थ एका तासात टाकी भरण्याचं काम केवळ 6 लिटर एवढं होत आहे. ओके, प्रश्न, किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत दिसेल? टाकी एकूण 60 लिटरची आहे. लेकरांनो लक्ष द्या, एकूण टाकी 60 लिटरची आहे आणि एका तासामध्ये 6 लिटर एवढी टाकी भरली जात आहे. हा भाग द्या लेकरांनो, हा भाग जातो 10 ने. हे उत्तर येणार तासामध्ये. 10 तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.